कुठे गायब होतो हा? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 40 सूर्यनमस्कार झाले. रोजचा शिरस्ता आहे. सकाळी उठल्या उठल्या 40 सूर्यनमस्कार घालायचे आणि नंतर मग गवतावर चालायचं. काय ऊन पाऊस वारा कशाची तमा बाळगायची नाही. अरे वा नानू मामा, तब्येतीसाठी हे खूपच चांगलं आहे. हा. जरा नाडी बघ रे. अरे उत्तम. नाबाद 200. नानू मामा मी आलोच. अरे वा, बायकोची गुलामी सुरू. काय कुठे होतास तू विक्रांत? बरं ऐक, मी अर्ध्या तासात रेडी होते, मग आपण निघूया. कुठे? कुठे? उद्या हनीमूनला चाललोय ना आपण. शॉपिंग नको करायला? मला काम आहेत. बाजूला ठेव विक्रांत. आय मीन हनीमूनला आपण सारखे सारखे नाही ना जाणार. हे जास्त महत्वाचं आहे ना. हॉस्पिटल मधल्या सर्जरीपेक्षा शॉपिंग जास्त महत्वाचं कसं असू शकतं सांगशील? विक्रांत, दिस डिस्कशन विल गो ऑन. तू तयार? हे बघ, मी हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी अपॉइंटमेंट्स घेऊन ठेवले आणि त्या मी कॅन्सल करू शकत नाही. विक्रांत, अरे किती वेळा सांगितलं, पावसाळ्यात वारेमाप गवत वाढतं, त्याच्यावर लक्ष ठेवा, कापत चला. सांगून सांगून थकले मी. लक्ष द्यायला नको ना? आता याच्या पुढे लक्ष दिलं नाही ना तर तुझ्या डोक्यावरचे केस कापून टाकीन. मान खाली घालून काय उभा राहिला? चल. किती पैसे द्या, काम करायला नको यांना. गुड मॉर्निंग आजी. झाली का झोप? हो. आता काय? आजी, एक सांगू? बाई, ऐकायचे पैसे घेत नाही मी. सांग. आता तुम्ही म्हणालात ना की ओरडल्याशिवाय काही कामं होत नाहीत म्हणून. बघ ना, कामासाठी पैसे दिले तरी ऐकत नाहीत माणसं. विक्रांत पण माझं ऐकत नाहीयेत आजी. काय केलं त्यांनी? अहो, मी त्यांना म्हटलं की उद्या आपण बाहेर गावी चाललोय, सो आज थोडी शॉपिंग करू, पण ते माझं ऐकायलाच तयार नाहीये. का? तो नाही म्हणतोय? आता तुम्हीच सांगा ना त्यांना प्लीज. काल सुद्धा तो आला नव्हता ना? थांब, मी बोलवते त्याला. विक्रांत, ए बाळ विक्रांत, खाली ये राजा. आलो आलो. ये बाबा. काय आजी? हा, मला सांग, आज किती बायका अडलेत? म्हणजे? नाही नाही, इथे ही अडली आहे ना म्हणून. अरे बघतोस काय, ही कालपासून अडली आहे. विक्रांत, हा डबा राहू दे, डबा राहू दे तिकडे. दे आईकडे दे. हा काय झालं? आज तो हॉस्पिटलला जाणार नाहीये. तुला रोजच असतं ना काम?
आज तिच्या मनासारखं कर. काय झालं? अगं तिला नवऱ्याबरोबर शॉपिंगला जायचंय. अरे मग जा ना घेऊन. तुझा लेख बघ, कामाचं कारण सांगून तिला घरी बसवतोय. अरे जा रे विक्रांत, काम उद्या कर. आई आजी आज शक्य नाहीये. का शक्य नाही? मला एक सांग, ती मुलगी आपल्या घरात येऊन 4 दिवस झाले. 4 दिवसापासून तू तिला कुठेही नेलेलं नाही. ती घरात एकटी बसून असते. अरे तिची बहीण असती तर ती तिच्याबरोबर गेली नसती का? आणि मुलींना वाटतं रे आपल्या नवऱ्याबरोबर जावं, फिरावं. तू काय आपला सदैव कामात? ते काही नाही, आज तो हॉस्पिटलला जायचं नाही, तिला घेऊन शॉपिंगला जायचं. किती बरोबर बोललात तुम्ही. विक्रांत, तयार आहेस? ओ तयार आहे का ग? म्हणजे हॉस्पिटलला एकत्रच जाऊ ना आम्ही. ये काली त्याला हॉस्पिटलला न्यायला. का ग? काय झालं? आता तूच त्याला समजावून सांग, बायकोला घेऊन शॉपिंगला जा. आजच्या दिवस तू हॉस्पिटल सांभाळ, कळलं? हो. आत्या, विक्रांत तुमचं सगळं ऐकतात ना? मग तुम्हीच त्यांना सांगा ना प्लीज. ठीक आहे. नाही तू बघ विक्रांत, काय ते यू हॅव टू डिसाइड. का रे बाबा, तुझा पुतळा का झालाय? जा जा तिला घेऊन जा. मी काय म्हणते, तुम्ही दोघे जर निघत असलात तर मला जरा हॉस्पिटलवर सोडा. म्हणजे माझ्या गाडीचं जरा काम काढलंय ना, म्हणून. नाही, तू इथेच थांब, मला जरा बोलायचंय तुझ्याकडे. बरं बाळा, मला एक सांग, काल तुझा मी कान पिळला होता, तो दुखायचा थांबलाय की दुखतोय? चल आजी, थँक्यू. येऊ आत्या? येते. हे काय, गाडी का थांबवलीस? अपॉइंटमेंट्स कॅन्सल तर करू दे. हॅलो, हां, माझ्या आज काही अपॉइंटमेंट्स आहेत, त्या उद्या आणि परवामध्ये ॲडजस्ट करा. आणि काही इमर्जन्सी असेल तर निर्मला मॅमना सांगा. कोणाचीही गैरसोय होता कामा नये. ज्या पेशंट्सना आपण रिस्केड्यूल करतोय त्यांची माझ्याकडनं माफी मागा. थँक्स. क्लायंट आय डी आहे 5689. हो बरोबर. हां, उद्याचं सिमला मनालीचं टूरचं कन्फर्मेशन करायचं आहे. अगो बाई, कुलू म्हणाली. ए मग मी त्यांना बरोबर लाडू आणि चिवडा देऊ का करून? वहिनी हनीमूनला चालले ते, तिकडे तुमचे डबे उघडून बसणार आहेत का? अलका इकडे. तू नारायण नकोस, तू कर लाडू, मी खाईन सगळे. हं? अहो काय बोलताय? डॉक्टरांनी तुम्हाला गोड खायचं नाही म्हणून सांगितलंय ना? आणि काय म्हणून डबा भर लाडू कर. बघितलंस ना,
त्यांची बाजू घ्यावी तरी आहे नाराज. एखादा खायला हरकत नाही ग त्याने. हो ओके 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 या थँक्यू 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 झालं? येस अरे वा वा, वा. वावा काय ते चालेल हनीमूनला. मोकळं झालं, मला आनंद झाला. चला फ्लाईट वगैरे सगळं कन्फर्म झालेलं आहे. काय ताई काय क्लासेस वगैरे नाहीत का? तुला हॉस्पिटल नाहीये? आहे ना. आता विक्रांत जात नाही म्हटल्यानंतर मला जावंच लागेल ना. आणि त्याच्या काही इमर्जन्सी केसेस असतील ते हँडल कराव्याच लागतील. पण मला एक कळत नाहीये, हे अशा हॉस्पिटलच्या वेळा टाळून शॉपिंग वगैरे इट्स नॉट फेअर. ताई अगं परवा लग्न झालंय त्याचं, तर त्यात त्या केससाठी रात्रभर गेलाच होता ना हॉस्पिटलला. वय आहे का त्याचं मजा करायचं, हक्क आहे. आणि मुळात ना त्याच्या बायकोचा जास्त हक्क आहे. नाहीतर काय, लग्न झाल्यापासून बघते हा मुलगा हॉस्पिटलमध्येच बिझी असतो. तरी नशीब आपण त्यांच्यासाठी हनीमून पॅकेज बुक केले. त्या निमित्ताने दोघांना एकमेकांसाठी वेळ तरी मिळेल. आलेच मी. मी पण एक फोन करून येते. फ्लाईट आहे का त्याची रे? 6:50 आहे काय? हा 50. हॅलो हा बोल. मग 8 वाजता यायला सांग ना. नाही बुडवायचं नाही अजिबात क्लास. हा ओके. विक्रांत, आत्या म्हणत होत्या की हॉस्पिटल वाटेतच आहे, मला सोड म्हणून. जवळच आहे का हॉस्पिटल? हो. मग चल ना कुठे? हॉस्पिटलला. मला घेऊन चल ना, मी बघितलंच नाहीये. माझा नवरा कुठे काम करतो ते बघण्याची मला खूप उत्सुकता आहे. प्लीज प्लीज हॉस्पिटलला घेऊन चल. आई, मला कशाला थांबवून घेतलंयस? काही अर्जंट आहे? अर्जंट कसलं ग? दोघी बसून बोललो नाही ना, म्हणून म्हटलं ये 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 तू बस. हो. अगं मग मी गेलेच ना त्याच्याबरोबर क्लिनिकवर. जा ग तू जा, पण विक्रांत बरोबर कशाला? बर. नाही म्हणजे लग्न झाल्यापासून आपण दोघे अशा बसून बोललोच नाही, हो की नाही? मला एक सांग, पोरगी कशी वाटते? हो. कोण? मोनिका? सकाळी गोड वागत होती आणि काल बरीच आदळआपट केली. काय तर म्हणे विक्रांतीला शॉपिंगला घेऊन गेला. मग तिला मी घरची शिस्त समजावून सांगितली. अलका गीताचं ठीक आहे, पण तुझी नजर जरा वेगळी आहे, म्हणून विचारलं कशी आहे मुलगी. माझ्या वाटण्यानं वाटण्याचं काय आहे ग? विक्रांतला आवडली आहे ना, मग बस झालं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सारिका. सर तुम्ही आज येणार नव्हतात ना? मी तुमच्या सगळ्या अपॉइंटमेंट रिस्केड्यूल केल्या आहेत. हो, मी लगेचच परत जाणार आहे. मॅडमना हॉस्पिटल बघायचं होतं. ही मोनिका. नमस्ते मॅम. नमस्कार. आम्ही सगळे लग्नाला आलो. तुम्ही फार सुंदर दिसत होतात. थँक्यू व्हेरी मच. बस, बाकी सगळे आलेत? हो आलेत. गिरीश सर आलेत आणि विकास सर पण आलेत. हॅलो सर. हॅलो विकास. ही मोनिका. नमस्कार मॅडम. नमस्कार. आमची लग्नात ओळख झाली. आज हॉस्पिटल पाहायला आलात का? हो, म्हणजे माझी खूप इच्छा होती आपलं हॉस्पिटल बघायची. एक्सक्यूज मी सर, 1-2 मिनिटं येता का? नाही म्हणजे तुम्ही आलात म्हणून. ओके, मी आलोच. तू माझ्या केबिनमध्ये बस. सारिका, हिला माझ्या केबिनमध्ये बस.
हो सर. मॅम या. मॅम मॅम तुम्ही बसा हां तुम्ही बसा. तुम्हाला काही होत आहे का? हां बसा 2 मिनटं आरामात. आणि चक्कर आली. पाणी पिया. नाही नाही नाही, आय एम ॲब्सोल्युटली ओके. अहो असं कसं, आपण तुमचं बीपी चेक करूया. 1 मिनिट द्या. काय चाललंय तुमचं? सर त्यांना चक्कर येते. हो का? ठीक आहे, मी बघतो. तुझा बरं सर. झालं? आता निघायचं आपण? 1 मिनिट विक्रांत. काय झालं? बाहेर पडल्यावर परत मळमळलं, चक्कर आली तर? मी आहे ना सोबत. चल. मी अशीच इथून परत जाणार नाहीये. म्हणजे मी तुला इकडे उगाच आणलं नाहीये विक्रांत, मुद्दाम आणलंय. विक्रांत, ह्या सगळ्यातनं माझी लवकरात लवकर सुटका कर, मोकळी कर मला प्लीज. 2-3 तासांचाच प्रश्न आहे ना? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आय एम नॉट आउट ऑफ माय माइंड. यू आर आउट ऑफ युअर माइंड. तुझं डोकं फिरलंय विक्रांत. तुझ्या समोर मी एवढा सरळ मार्ग ठेवलाय, त्याचा वापर का करत नाहीयेस तू? आणि तुझ्या तत्वांची माझ्यावर जबरदस्ती का? हा? हे बघ, जगातील प्रत्येक डॉक्टरचं जे कर्तव्य आहे तेच मी करतोय, आणि तत्व पाळणारा मी आहेच. गॉड. ओके विक्रांत, आता शांत डोक्याने विचार कर. हे आपलं क्लिनिक आहे. आपलं? हो, आपलं क्लिनिक आहे. आणि इकडे तुला कोणी काहीही विचारणार नाहीये विक्रांत. विक्रांत, ह्याच्यापेक्षा चांगली संधी आपल्याला मिळणार नाहीये. प्लीज प्लीज माझी या सगळ्यातनं सुटका कर प्लीज विक्रांत. मी हात जोडते तुझ्या समोर प्लीज. जरा हळू बोल. इथे अचानक कुणीही येऊ शकतं. आय डोंट केअर. व्हॉट? आय सेड आय डोंट केअर. बट आय डू. मला काळजी आहे माझी. त्या निष्पाप बाळाची. आणि हे असं गंडवून तुला जे हवंय ते माझ्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे बघ, आणि लक्षात ठेव, त्या बाळाचा काहीही दोष नसताना मी त्याला जीवे मारू शकत नाही. विक्रांत, माझा हा निर्णय मी कधीही बदलणार नाही, कधीही.